यांना विचारावं, जर तसं झालं असेल तर मी राजीनामा देईल अशी त्यांनी म्हटलेलं आहे, किंवा राजकीय संन्यास गेला असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही नाही, शेवटी काय असतं माहिती आहे का, एक तर महत्त्वाचंच सांगतो की त्यांनी राजीनाम्याची दोनदा भाषा केली आत्तापर्यंत. याचाच अर्थ असा वाटतो की 100% याच्यामध्ये दोषच त्यांचा आहे. कारण त्यांनी दोनदा ही भाषा वापरली, एकदा लोकसभेच्या नंतर एकदा वापरली, आताही वापरली. परंतु मी जाहीरच सांगतो ना फडणवीस साहेबांना की आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं, तुम्ही का समजून घेत नाहीत? तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची? की शेवटी करते तुम्ही त्या राज्यातले. तुम्ही जर आता इतक्या नर्वसपणे शब्द बोलायला लागलात की मी राजीनामा देईल किंवा पश्चाताप आला आहे तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्याला, तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळच विनंतीची, सरळ यात काय आडं बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही. करते तुम्ही या राज्याची. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलं आहे हे सत्य आहे, तुम्ही ते द्या ना. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तुम्ही रोखली, हे नाकारून तुम्हाला नाही चालणार. तुम्ही काही म्हणले तरी पण तुम्हाला मराठा आणि कुणबी एकाचे 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत आहे, तुम्हाला हे नाकारून नाही चालणार. हैदराबादचं गॅजेट तुम्हाला आज 12 महिने झाले सापडत नाही, उद्या 29 तारखेला 12 महिने होते. फडणवीस साहेब तुम्हाला हे नाकारून कसं चालणार आहे? ठीक आहे, तुम्ही आता जी शब्द वापरला आहे त्याच्याबद्दल आम्हीसुद्धा तुम्हाला विनंतीनंच बोलायला लागलो की तुम्ही ज्या 1 लाखापेक्षा जास्त अंदाजे केसेस पोरांवरती केल्यात खोट्या, काही कारणं नसताना. काल परवा माझ्यावर 3 केल्यात. कालचीच उदाहरण एक सांगतो तुम्हाला घेवरायचंच. मी काहीच न करताना एका मेडिकलच्या उद्घाटनाला गेलो, ती गुन्हा दाखल केलेला माझ्यावरती. आणि मुंबईला जाताना रस्त्यानं गेवराईतून गेलो आहे म्हणून गुन्हा दाखल केला. मग कुठून जायचं? हे कसं का नाकारणार तुम्ही? बरं, त्याचा फिर्यादी अगोदर वेगळा पोलीस होता किंवा PSI होता अगोदर. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतोय मी, अगोदर वेगळा होता. अचानक 2-4 दिवसात मराठ्याच्या PSIची सही घेतली त्याच्यावरती, म्हणजे फिर्यादी त्याला केलं. हे कळतं पालकमंत्री काय करताय, देवेंद्र फडणवीस काय करतायत. माझी सरळ भावना आहे. त्यापेक्षा तुम्हाला हैदराबादचं गॅजेट सापडत नाही का? तुम्हाला सातारा संस्थांचं सापडत नाही का? तुम्हाला बॉम्बे गव्हर्नमेंटचं सापडत नाही का? मराठा आणि कुणबी एकच याचे किती पुरावे द्यायचे? नाही, हे तुम्हाला 6-7 मुद्दे सांगितले फडणवीस साहेबनी. तुम्हाला विनंतीनं आणखीन सांगतो, आम्ही तुम्हाला विरोधक मानलेलं नाही ना, आम्हाला गरज नाही त्या राजकारणाची. ती महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असू. जर आता भाषा तुम्हाला समजून घ्यायची असली तर घ्या. तुमच्यावरती ही जी मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे पश्चाताप करायची वेळ आली ना, त्याचे कारणं तुम्हाला आणखीन मी सांगायला लागलो आहे. की तुम्ही ज्या केसेस केल्या त्या पण मागं घेतल्या नाही. आमच्यावरती हल्ले केले तेही वाढून ठेवलं आहे तुम्ही. मराठा आणि कुणबी एक हेही केलं नाही. आता पुढचं सांगतो तुम्हाला. या 6-7 गोष्टी सांगितल्या. का बरं नोंदी शोधलेल्यात? का बरं प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत फडणवीस साहेब? का व्हॅलिडिटी दिली जात नाही सरकारी नोंदी असून? द्या बरं फडणवीस साहेब याचं उत्तर. फडणवीस साहेब मला आणखीन हे तुम्हाला 8वा प्रश्न विचारतो, याचं उत्तर द्या. आम्ही SCBC आरक्षण मागितलं नसून तुम्ही आमच्यावरती लादलं आणि तुम्ही आमचं EWS आरक्षण घातलं. का तुमचा दोष नाही का? तुमचे दरेकर ते माझ्या विरोधात बोलायला तुम्ही उठवलेत का नाहीत? तुम्ही कसं काय ना करू शकता हे? बरं, तुम्हाला सांगितलं होतं आम्ही 6 महिन्याची मुदतवाढ द्या, तुम्ही फक्त SCBCला दिली व्हॅलिडिटीला, कुणबीला का नाही दिली? म्हणजे तुम्ही जर एखादा फॉर्म भरायचा असला तर त्याला अर्ज उमेदवारी द्यायची असली तर 6 महिने त्याला डॉक्युमेंट आणून द्यायला मुदत देता. आणि आयुष्याचा प्रश्न आहे आमच्या लेकराच्या, त्या कुणबी प्रमाणपत्राला तुम्ही का व्हॅलिडिटी देत नाहीत? तुम्ही 3 ऑप्शन ठेवा, सांगितलं का नाही तुम्हाला? EWS ठेवा, SCBC ठेवा आणि कुणबी पण ठेवा. विद्यार्थ्याला जी एक घ्यायचं ती घेईल, तिने तर घेता येणार नाही, ते चांगल्याला कळतं आहे. तुम्ही का वाटोळं करताय पोरांचं? तुम्ही कसं म्हणता माझ्या विरोधात गैरसमज पसरायला लागले? गैरसमज कसं काय पसरले? यातलं काय खोटं आहे? आम्ही बोलतोय ते काय चूक आहे? तुम्हाला जो पश्चाताप आला ना, ही पश्चातापाची वेळ फडणवीस साहेब तुमच्यावर येणार नाही. मी राजकीय शब्द बोलत नाही, तुम्हाला हात जोडून सांगतो. चला, हे शब्दच मी कोणाला वापरीत नाही. तुम्ही आणखीन तरी मराठ्यांचा द्वेष सोडून द्या. तुम्ही मराठ्यांचं जितकं वाटलं होईल ते पावलं या छगन भुजबळचं ऐकून उचलू नका. तुम्ही सगळ्यात जास्त छगन भुजबळचं ऐकलं.
छगन भुजबळला तुम्ही ताकद दिली. तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लावलेत. फडणवीस साहेब तुम्ही स्वतः या छगन भुजबळला तुम्ही ओबीसीचे नेते गोळा करायला लावले. फडणवीस साहेब कसं नाकारता तुम्ही? मी हात जोडून विनंती म्हणतोय तुम्हाला, तुम्ही हे कारणं केलेत. तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्ही मराठी अंगावर घेऊ नका, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांनासुद्धा वाटतंय फडणवीस साहेब लेकराचं कल्याण व्हावं. मी हे तुमच्यासाठी आज महत्त्वाचं बोलतो आहे. तुम्ही ही दिलेली बाईट, ही प्रेस पूर्ण ऐकाच. तुम्ही शहाणे असाल तर तुम्ही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. मी आणि माझ्या समाजाला, मला राजकारणात नाही यायचं तुम्हाला पुन्हा सांगतो. पण मी जर त्याच्यात आलो तर मी शिटं निवडून नाही येऊन देणार तुम्हाला, मी हे ठासून सांगतो. कारण मला माझ्या समाजाच्या लेकराचा अन्याय नाही सहन होत. माझ्या समाजाचे लेकरं आत्ता पुण्यात कृषी भरतीबाबत आंदोलन करतायत. MPSC आणि कृषीचे दोन्ही पेपर तुम्ही 25ला एकत्र घेतलेत. झालं वाटलं त्या लेकरांचं. कशा परीक्षा द्यायचे त्यांनी? तुम्हाला वेगळं करता येत नाही. तुम्ही मागच्या वेळेस आमचे ग्राउंड होते, ॲडमिशन होते, त्या टायमाला लाडकी बहीण आणली. आमचा लाडकी बहिणीला विरोध नाही. त्या टायमाला सगळं सर्व्हर हँग झालं, ते सगळं नेट गेलं. झालं ना आमच्या पोराचं वाटलं? नाही प्रमाणपत्र निघाले. तुम्ही कमून जाणून घेत नाहीत आम्हाला. तुम्ही का छगन भुजबळ ऐकून घेताय नुसतं? असं सरकार असतं का? एकाची बाजी ऐकून घ्यायची फक्त, ओबीसीची मराठ्यांची ऐकून नाही घ्यायची. हे तुम्ही काय करायला लागलात? तुम्हाला ही पश्चातापाची वेळ आयुष्यात येणार नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब, मुद्दाम जास्तीचा बोलायला लागलो आहे मी. तुम्हाला असे राजीनामे द्यायचे, संन्यास घ्यायचे, असला पश्चाताप येणार नाही. कारण हे तुम्हाला सगळ्यात वाईट आलेला पश्चाताप आहे. तुम्ही जाणून बुजून आमच्या पोरांच्या मागं लागला त्या छगन भुजबळचं ऐकून. म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकून घेता आणि आमच्या मागण्याचं ऐकून नाही घेत. ही कोणची पद्धत आहे? तुम्ही कशामुळे नोंदी शोधायच्या बंद केल्या? शिंदे समितीला तुम्ही वाढ दिली का? शिंदे समिती काम करत नाही. शिक्षण विभागाचा रेकॉर्ड तपासला का शिंदे समितीनं? पूर्ण राज्याचा अभिलेख हे सगळे तपासले का? देवदेवताचे सगळे संस्थानं तुम्ही तपासले का? मी तुम्हाला नाशिकचे सांगितले होते, घेतले का तुम्ही? काय करताय तुम्ही? तुम्ही तो पुरा अभिलेख म्हणून आहे, तो तपासला नाही का? नाही तपासला. जन्म मृत्यूचे दाखले का नाही तपासले तुम्ही? तुम्ही कारागृह का नाही तपासले? तिथं नोंदी आहेत आमच्या. तुम्ही हैदराबाद संस्थान का नाही तपासलं? तुम्हाला जर नोंदीच 8,000 सापडल्या म्हणताय, तिथं पुरावे का नाही आणले? का नाही आणले? का तुम्ही एवढे उताळे झालात आमच्या मराठी संपायला? का उताळे झालात तुम्ही? धनगरांना सुद्धा तुम्ही पहिले कॅबिनेटमध्ये देतो म्हणले होते आरक्षण, का नाही दिलं? का तुम्ही एवढे का उताळे झालात गोरगरीब संपवायला? कोणत्या शेतकऱ्याचे अनुदान मिळालेत? तुम्ही ती ही सेवा पीक पाहणी आणली, कोणत्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळाली? त्यावेळेस नेट जातं. का तुम्ही आमच्या मराठ्यांशी असं वागायला लागलात? जास्त मराठी इथं शेतीत आत्महत्या आमच्या झाल्यात. आमचे उघडे पडले तो आई बाप फडणवीस साहेब. कपडाला कुंकू आमच्या नाही, आई बहिणीचं राहिलं. तुम्हाला आमची तळतळ कळत नाही. तुम्हाला ही सगळ्यात आयुष्यातला मोठा पश्चाताप आला आहे, राजीनामा द्यायचा आणि संन्यास घ्यायचा. म्हणून मी हे आज शब्द बोलायला लागलो आहे. आम्ही तुमचे नाही विरोधक. तुम्ही जाणून बुजून का देत नाहीत? कोण ते भुजबळ आणि फिजबळ कोण आहे? का त्याचं ऐकताय तुम्ही? कोणचा नेरेटिव्ह भरून काढणार? आम्ही एकटेच 50-55% आहेत. काय करणार आहे ते भुजबळचं मतदान? काहीतरी सांगता तुम्ही. आमचं वाटोळं करायला लागलात विनाकारण. काय माझ्या विद्यार्थ्याचं वाटोळं झालं सगळं. 13% आरक्षण दिलं तुम्ही, ते रद्द झालं. तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला जी आत्ता पश्चाताप आला ना, मी आरक्षणाला विरोध करत नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब, तुम्ही 13% आरक्षण दिलं, त्यावेळेस मराठ्यांनी 106 आमदार निवडून दिले. बॉस लक्षात ठेवा. तुम्हाला एका दणक्यात मराठ्याने उपकार फेडला तुमचा. तेच आरक्षण घालवलं. तुमचा चाथा वकिली ते घालवलं. झालं कोटीनं लाखानं पोरांचं वाटलं आमच्या. पुन्हा मराठ्यांना आंदोलन करायला लागलं. तुम्ही का सुविधा देत नाहीत आम्हाला कायमच्या? का सुविधा देत नाहीत? कशाला देता तुम्ही चिरीमिरी आम्हाला? 5,000 दिले आणि 2,000 दिले, कशाला देता? का देत नाही तुम्ही? शेतकऱ्यांना का देत नाहीत? पिकाला भाव, वीज, पाणी त्यांना का देत नाहीत? काय करायचं त्यांना आत्महत्या करायची? का तुम्ही मराठ्याला सुविधा देत नाहीत? कशामुळे तुम्ही 500-200 रुपये देत आहे? तुमचा लय पैसा झाला का? तुमचा लय पैसा झाला तर सारथीच्या विद्यार्थ्यांची का परेशानी? का त्यांना 8 महिने 11 महिने का नाही केले तुम्ही? तुम्ही पश्चातापानं बोललायत. तुम्हाला पश्चाताप आला मराठ्याच्या विरोधात गेल्याला.
म्हणून मी सुद्धा तुम्हाला तितक्याच प्रामाणिकपणे आज सांगायला लागलोय. सगळ्या गोष्टींचा इतक्या एकत्र गोष्टी कधीच मांडल्या नाहीत मी. सारथीच्या विद्यार्थ्यांचे काय हाल आहेत? किती पोरांना महामंडळासाठी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी फायली नेल्यात, परत बदलिल्यात, त्याची मुदत संपली. काही पोरांनी 2-2, 3-3 महिने येडे घातले, पुन्हा बँकेवाल्यांनी कागदपत्र काढायला लावले दुसरे. असं वर्षाचे लाखात पोरं दाखवू का? लाखाचे बॅनर लावले, लाखाला लागले तुम्ही. इतक्या फायली केल्या, 5 वर्षात लाख फायली केल्यात असं तुम्ही दाखवायला लागलात बोर्डावर आणि प्रसिद्धी कमवायला लागलात त्याची. त्याचे दुप्पट लाखानं किती दाखवू? त्याच्यापेक्षा 10 पट, 10 लाख पोरं किती दाखवू की त्यांच्या फायली व्हायला गेल्या तुम्हाला? तुम्ही निवडून तर नाही घेतले. निवडणुकीला मेरिटप्रमाणे उमेदवारी द्यायची असं तुमचं एक ब्रीद आहे. तसं तर नाही केलं तुम्ही महामंडळात. मोजके तर नाही उचलले. आमची ही चीड आहे मराठ्यांची. मराठ्यांच्या मुलीचे किती हाल झाले. नोकरीत किती, कशाला आमचे आईबाप कशाला शिकित आहेत पोरं? तुमच्या पोरं झेंडे घेऊन तुमचे हिंडाव म्हणून. आमच्या पोरींना नोकरीत नाही जायचं का मराठ्याच्या? काय हॉस्टेल नाहीत आम्हाला? मला वडी काळ्याच्या आंदोलनात सांगितलं होतं की हॉस्टेलच्या जागा संपादित करू. किती केल्या राज्यातल्या मराठ्याच्या? किती केल्या? ओबीसींना हॉस्टेल. आणि तो छगन भुजबळ म्हणतो परत जे मराठ्याला पाहिजे ते आम्हाला पाहिजे. एका भाषणात म्हणला देऊ. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही 70 वर्षात म्हणलो का कधी? ओबीसीला जे तेच आम्हाला पाहिजे. आम्ही आता मागायला लागलो की लगेच तुम्हाला उपसमितीही पाहिजे. का तुम्ही असं खुन्नशीनं का खेळता आमच्या संघ फडणवीस साहेब? त्यांना उपसमित्या देऊ नये, महामंडळ देऊ नये या मताचे आम्ही नाहीत. पण आम्ही जसं तसं त्यांना का? आम्ही कधी म्हणलो का? आमच्या पोराच्या नोंदी सापडायला लागल्यात. तुम्ही बोगस नोंदी रद्द करा म्हणून त्या भुजबळला तुम्ही सांगितलं फडणवीस साहेब की तू मन रद्द, बोगस नोंदी आहेत त्या 57 लाख रद्द करा. पटतं तुम्हाला हे? तुम्हाला पटतं हे? आमच्या पोटावर फायदा यायला? किती वाईट वागताल तुम्ही माझ्या मराठ्या संघ. तुम्हाला बलिदान गेलेलं कुटुंबाचं सांगतो. मुद्दाम तुम्हाला जेव्हा मराठ्यांच्या विरोधात गेलेला पश्चाताप आला ना, तुम्हाला जेव्हा फटका बसला ना, म्हणून तुम्ही संन्यास घ्यायला लागलात किंवा ते शब्द वापरलेत किंवा ते राजीनामा देईन म्हणलात. म्हणून मी तितक्याच प्रामाणिकपणे तुम्हाला हात जोडून सांगायला लागलो की तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा. मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जाऊ नका. त्या छगन भुजबळच्या नादात येऊन मराठ्यांचं मतदान थोडं नाही, 50-55% एकटा राज्यात बुडं बसून टाकीन तुमचे सगळे. का बरं? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय केलं तुम्ही? एक माणूस जर मेला तुमच्या जवळचा तर तुमचे किती तिळपापड होतो. माझे 450 पेक्षा जास्त पोरांचे आणि 500 पेक्षा जास्त पोरांनी महिलांनी आत्महत्या केल्यात मराठा आरक्षणासाठी. का बरं तुम्हाला थोडी लाज वाटली नाही? ते आई बहिणीनं कसं लेकरू घेऊन जायचं? ते 2 वर्षाचं लेकरू कोणाच्या शेतावर कामाला जायचं? तिने आता करता पुरुष घरातला गेला. तुम्ही त्या ओईडीचं ऐकून फडणवीस साहेब, त्या मुख्यमंत्र्याच्या ओईडीचं ऐकून तुम्ही आमचे आत्ताचे 27-28 जणांचे पैसे राहिलेत बलिदान केले ते सुद्धा द्यायनात. नोकऱ्या सुद्धा द्यायनात तुम्ही त्या कबूल करून. आणि तुम्ही म्हणताय माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागले. तुम्ही द्या ना. कोण गैरसमज पसरतो ठासून सांगतो आम्ही मराठे. कोणात हिंमत आहे तुमच्याविषयी गैरसमज पसरायचा आम्ही बघतो. होय, मी जाहीर सांगतोय. पण तुम्ही वागायलाच इतका लागलात की मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना. का बरं तुम्ही माझ्यावर यासाठी नेमली? का नेमली? काय कारण तिचं? काय केलं मी असं तुमचं? मराठ्यांचं काम करतो म्हणून एवढा रोष कशामुळे? मग याचं कारणच ते. काय कारण आहे सांगा मला दुसरं आणखीन. SITच्या नंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गोळ्या घातल्या त्यांना का बढती दिली तुम्ही? फडणवीस साहेब, ते खातं तुमच्याकडे. तुम्ही येड्यात किती दिवस काढणार आम्हाला? सगळं कळतं फडणवीस साहेब. सगळ्याला दिल्या का नाही? सगळ्याला बढत्या. का सगळे मराठ्यांना हाण्यासाठी वेगळ्या आडनावाचे अधिकारी आणले तुम्ही? मराठ्यांविषयी जातीवाद असणारे, जातीनं बरबाटलेले, ते जातीवादाच्या विचारानं बरबाटलेले अधिकारी तुम्ही आणले ना. आम्हाला मारायला लावलं त्या अधिकाऱ्यांच्या हातानं. त्या हरामखोर अधिकाऱ्यांना सुद्धा आया बहिणी सुद्धा बघितलं नाही. त्यांच्या घरात जसं काय आया बहिणी नाहीत इतक्या ताकदीनं त्यांनी मारलं. बंदुकीच्या दस्ते डोक्यात घातलेत. होतंय का फडणवीस साहेब तुम्हाला सहन आहे? रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिले म्हातारे माणसं उचलायला तुमचे पोलिस उचले नाही, म्हणजे मुंडक्यावर पाय देत होते त्यांच्या. लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणून. किती वाईट घटना झाली ती.
तुम्हाला आणखीन सांगतो, या देशात आणखीन महिला तडीपार झाल्या नसत्या. त्या वाघोलीच्या आणि त्या उमरखेडच्या तिकडच्या लातूरच्या आणि त्या अमरावतीच्या महिला तडीपार केल्या हो तुम्ही. काय चालवतो तुम्ही? कोणत्या मस्तीत येत? कोणत्या मस्तीत येत? तुम्हाला जर तुमचंच कळायला तयार नाही, तुमचे लोक का बोलायला लागले मला? काय काम आहे ते? कोकणातले नेते बोलतात, ते दरेकर बोलतात, काय कारण यांचं? यांना काही बोललो आम्ही? तुम्ही सांगितल्याशिवाय बोलतात काही? तुमच्या सत्तेतले लोक नाही का? छगन भुजबळ कोणाच्या सत्तेतला आहे? चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील, हे कोण आहेत? ते गोंगडे का भोंगडे कोण आहे देव? ते बाळा भोंगडे का घोंगडे देव? गचपानं ते कुठून आणलं ते बदगं? हां, ते कापूस बोंड्या कुठून आणला देव? गोंड्या देव? हां, पोळ्याचा बैल कोण आहे ते? पागल समजता का तुम्ही आम्हाला मराठ्याला? कशाला आणले हे माकडं? हे काय करणार आहेत आमचं मराठ्याचं? काय करणार आहे ते? तुम्हाला कळत नाही का हे? तुम्ही इतके जे पश्चाताप आता करायला लागलात मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही हे जे चाळे केले ना, ह्या चाळ्यामुळं पुरता भाजपमधला मराठासुद्धा, आजचा शब्द माझा पक्का काळजात ठेवा तुम्ही, भाजपच्या मराठ्यात प्रचंड खतखते. काही अडचणीपोटी ते तुमच्या आसपास फिरतात. पटवून घ्या मनोज जरांगेचा शब्द. तुमच्या आसपास नाविलाजाने फिरतायत. एकाही नेत्याला वाटत नाही आता जातीच्या विरोधात कसं जावा. तुमचेच आमदार, तुमचेच पदाधिकारी माझ्याजवळ येऊन बोलतात. राज्यातले सांगतो तुम्हाला मी, की आमची काय फसगत झाली म्हणतात. आता आम्ही धडना समाजाचे राहिलोत ना पक्षाचे राहिलोत, पण नाविलाजाने तुम्ही थोडे थोडे कामं दिल्यामुळं, काही केल्यामुळं ते चिटकून येत. तुम्हाला जे तुम्ही गणित मानलं ना, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका तुम्हाला 2024ला बसणार आहे. राहू द्यात लक्षात मनोज जरांगेचा शब्द. तुम्ही सगळ्यात मोठा, तुमच्या आयुष्यातला, जिंदगीतला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला तेव्हा असणार आहे. कारण तुम्ही केलं पण अर्धवट केलं, आणि त्या अर्धवटमुळं लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे. शेतकऱ्यांपासून, बारा बलुतेदारांपासून, तुमच्या पक्षातल्या मराठ्यांपासून, बाकीचे तर सगळेच खतखती आहे भयानक. मुस्लिम असू द्या, दलित असू द्या, तुम्ही बारा बलुतेदाराचा विषय घ्या, बंजारा समाजाचा विषय घ्या, तुम्ही कायकाडी समाजाचा घ्या, महादेव कोळीचा घ्या, विविध तिकडच्या पलीकडच्या पट्ट्यातले, म्हणजे खानदेशच्या कोपऱ्यातले आणि मुंबईच्या कोपऱ्यातले जेवढे आदिवासी आहेत ना, सगळे परेशान आहेत. नाही राहिले त्या लोकांना वावर. आता त्यांना कोणतं आरक्षण खाऊन देताय तुम्ही? आदिवासींचे काय प्रश्न सोडलेत? आजच दऱ्याखोऱ्यात कष्ट करतोय देव. तुम्ही मतदानापुरतंच उपयोग घेणार का लोकांचा? तुम्हाला जाणीव नाही का लोकांच्या प्रश्नाची, अस्मितेची, त्यांच्या भविष्याची? तुम्हाला फक्त तुमच्याच घरचा भागायचं का दैनंदिन गरजा सत्तेत येऊन पद भोगून? तुम्हाला काहीच कळत नाही का? ज्या जनतेनं आपल्याला तिथं बसवलं आहे त्यांचे प्रश्न आपण मार्गी काढले पाहिजेत. हां, त्यांना धोपाटलं नाही पाहिजे. तुम्ही उठले सुटले ईडी, उठलं सुटलं SIT. अहो त्यांनी कशी सत्ता येईल? भेटेल तर कवर भेट असतं माणूस, नरड्या लिहूस तर. तुम्हाला ते माकडाची गोष्ट माहिती आहे ना फडणवीस साहेब? नरड्या लिहूस तर कोणी दप्तर शेवटी पायाखाली टाकावं लागतं. शेवटी जनता आहे, आणि हा शेतकरी या राज्यातला, हा मराठा समाज आहे. शेवटी सहन होईल तोवर होईल. लोक शेवटी विचार करणार आहेत, सरकारला काय गोळ्या घालायच्यात घालून दी, काय केसेस करायच्यात करू दी, देवेंद्र फडणवीसला काय दादागिरी करायची करू दी, देवेंद्र फडणवीसला काय मराठ्यांचे आमदार अंगावर घालायचे घालू दी, पण निवडणुकीत याला पाडायचं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. आता मराठ्यांनी सरळ ठरेल, आता तुमच्या पक्षातल्या बी शिक्षकांनी, व्यावसायिकांनी, डॉक्टर, वकिलांनी, हमाली करणाऱ्यांनी, रिक्षा चालवणाऱ्यांनी, मुंबईत कंपन्यात काम करणाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी ठरवलं आहे, इथं किती दबाव आणला त्यांनी. आता रॅलीला जाऊ नको, सभेला जाऊ नको, मत्संग फिरू नको. मतदानाला जाताना गुप्त मतदान आहे. मला सांगतात लोक, रपारप लोक बटणं चालणार आहेत. लोक विचार नाही करणार. लोक तिथं मतदान कोण कोणाला करतं माहीत नाही, आणि सगळे लोक असं सांगणार आहेत आता, हां मी केलं रावसाहेब पण त्यांनी केलं नसं. लोकांनी पुढची तयारी केली. आता तुमच्याही पुढची 4 पावलं. माझी तुम्हाला शेवटची विनंती, तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं पुढचा पश्चाताप जर टाळायचा असला, मी आणखीन प्रामाणिक सांगतो, आणि अंतरवालीच्या या पवित्र मंडपातून सांगतो,
मला राजकारणात जायचं नाही, माझ्या मराठा समाजातसुद्धा जायचं नाही. आमचा उद्देश आहे राज्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळवून देणे. पहिली मागणी माझी ती आहे. नंतर सगळ्या सोयऱ्यांची, त्याच्यानंतर हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटची पूर्ण सरसकट केसेस मागं घ्यायचं तुमचं आणि आमचं ठरलेलं आहे. कारण ते पोरं आमचे नाही आहेत. आमच्या पोरांवरती विनाकारण आरोप लावले गेले. ज्या 7-8-9 मागण्या आहेत आपल्या, त्या तुम्ही आमच्या पूर्ण द्या. मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. फडणवीस साहेब, तुम्हाला मी विनंती करून सांगतोय, तुम्ही हे आमचे प्रश्न निकाली काढा. त्या छगन भुजबळचं ऐकून माझ्या मराठ्यांच्या पोरांवरती, गोरगरिबांवरती, शेतकऱ्यांवरती तुम्ही अन्याय करू नका. तुम्हाला जर मी राजकारणात उतरलो तर तुम्हाला जे आयुष्यात तुम्ही गणित मानलं ना, तुम्हाला असं वाटेल एक साध्या पोरानं आपलं सगळं गणित बिघडून टाकलं. पण त्यावेळेस तुमच्या हातातून वेळ गेलेली असणार आहे. तुम्ही छगन भुजबळचं इतकं ऐकून आमचं वाटोळं करू नका. कारण सांगतो, विदर्भ हा सगळा ओबीसी आरक्षणात गेलेला आहे. खानदेश पूर्ण गेलेला आहे. 65% ते 70% पश्चिम महाराष्ट्र गेलेला आहे. कोकणचा अर्धा भाग ह्यो आरक्षणात गेलेला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे फक्त राहिलेले, त्याच्यात बी आता नोंदी सापडलेल्या आहेत. म्हणजे खूप लांबपर्यंत आता हे ओबीसी आरक्षणात मराठी गेलेले. थोडं राहिलं आहे हो. त्या थोड्यासाठी ओबीसीला धक्का लागतो, ओबीसीला धक्का लागतो, ओबीसीला धक्का लागतो. कुठं ओबीसीला धक्का लागतो? हे थोड्या विषयासाठी हा विषय लांबू नका. ही साधा विषय आहे. कारण सगळेच ओबीसी आरक्षणात मराठी पूर्वीपासून आहेत. कुणबी आणि मराठा एकच आहे. फडणवीस साहेब, आणखीन एक माझा शेवटचा प्रश्न आहे. किती जाती घातल्यात? 180च्या आसपास किंवा जास्त कमी असतील. ओबीसी यादीत 83 क्रमांकाला मराठा आहे. बाकी ज्यांची एक एकच जात होती आधी. जरा चाळा मागचा इतिहास. तुम्हाला जर मराठे जवळ करायचे असले आणि तुम्हाला मराठे पुन्हा डोक्यावर घेऊन नाचणार आहेत हे जर तुम्हाला बघायचं असलं, तुम्ही जरा मागचा इतिहास चाळा. एक एक जात आधी घातली, नंतर जाती कसं काय 450 झाल्या? 350, 400, 450 जाती या झाल्या कशा? पोट जाती आणि उपजाती म्हणून. मग मराठ्यांची पोट जात उपजात कुणबी होत नाही का? कुणब्याचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एक नाही का? जर बाकीच्या जातीचे या माळ्याचे आणि या माळ्याचे जर सारखे व्यवसाय तर मराठ्याचे होत नाहीत का? या बागवानाचे, या बागवानाचे, या वाणी समाजाचे, या दुसऱ्या वाणी समाजाचे, या सोनार समाजाचे, त्या सोनार समाजाचे जर व्यवसाय सारखे होते तर मराठ्याचं कसं काय होत नाही? हे तुम्ही जे गैरसमज पसरत आहे ना, याच्यातून मराठा जास्त हुशार व्हायला लागला. जास्त. तुम्हाला आणखीन फटका कुठं बसला ते सांगतो तुम्हाला मी. तुम्ही किती योजना राबल्याने, योजना राबल्याने काय होत नाही. आम्हाला आयुष्याच्या सुविधा पाहिजेत. तुम्ही EWS तुम्ही घातलं ECBC देऊन आणि ते माझ्यावर लादायचा प्रयत्न केला तुम्ही की माझ्यामुळे EWS गेलं. मी तुम्हाला ECBC 10% आरक्षण मागितलं का? नाही. तिथं मराठा समाज आणखीन खवळून उठला. हे खोटे आरोप करतोय. तुम्ही फडणवीस साहेब, मी एवढं सांगितलेलं, तुम्ही याच्यावर चिंतन करा. आणि तुम्ही आणखीन आचारसंहिता लागायच्या आत या 29 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पुन्हा एक सांगायचं राहिलं, वेळोवेळी वेळ मागितला तुमच्या गिरीश महाजनांपासून सगळ्याला दिलेला आहे. फक्त तुमचे लोक बदलून येतात आणि मागण्या तेच बदलायला लावतात. माझी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं हीच मागणी तुमच्याच लोकांनी बदलायला लावल्यात. काही आमच्या काही भंगार क्वालिटीचे ते अभ्यासकांनी सुद्धा याच्यात मध्ये चाळा नाही केल्या. आधी एक मागणी दुसरी नंतर आता बोंबलं ते सोशल मीडियावरून त्याच्यावरून. हे असल्यासुद्धा पिलावळी ह्या तुम्हीच मॅनेज केल्यात आणि हे आता मीडियात बोलायला लागल्यात. आधी ह्या आमच्याकडून बोलत होत्या, यांच्याच मागण्याप्रमाणे घेतलेल्या आहेत त्या. हे तुम्ही केलेला खेळ आहे सगळा. हे तुम्ही जे गोंधळ निर्माण करून ठेवले ना, या गोंधळामुळं सगळ्या अडचणी उभा करायला तुम्ही जबाबदारी घ्या. मागचा इतिहास सगळा तुमच्या वेळोवेळी येणार आहे. दिले की नाही मी वेळ तुम्हाला? एकदा 40 दिवस मागितले, दिला. नंतर म्हणले 2 महिने द्या गिरीश महाजन साहेब, तुमच्या मागणी प्रमाण करायचं असलं द्यावं लागेल. पुन्हा तुमचे उदय सामंत साहेब आले, धनंजय मुंडे आले, ते म्हणले आम्हाला वेळ आणखीन तुम्ही द्या, तुमच्या मागणी प्रमाण करायचं असलं तर. ते जज घेऊन आले 4. आम्ही त्या जजेसचा, त्या न्यायमूर्तींचा सन्मान केला. ते म्हणले तुमच्या मागणी प्रमाण करायचं आहे. त्या सगळ्याकडं
सगळ्या चॅनलवर त्या TV9कडे सगळ्या चॅनलवरती येत्या की तुम्ही केलेली चर्चा त्यावेळेची तुम्ही म्हणले आम्हाला वेळ द्या, आम्ही तुमच्या मागणीप्रमाणे करतो, सगळ्या सोयऱ्याची मागणी मान्य करतो, मागेल त्या मराठा समाजाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देतो. कशाच्या आधारावर? ज्याची नोंद सापडली त्या मराठ्याच्या आधारावर. कारण काय देण्याचं नोंद नसून? तर त्याचं कारण असं आहे की व्यवसाय सारखा आहे म्हणून इथं तुम्ही कबूल केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचं नोंद नसूल? तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर किंवा ज्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय आणि नोंद न सापडलेल्या त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय एक हे म्हणून द्यायचं. म्हणजे अगोदर मान्य करायचं आणि आता द्यायचं नाही. हे तुम्ही जरा चालून बघा. आता शंभूराजे साहेब आले, त्यांनी सांगितलं 2 महिने पाहिजेत. आम्ही पहिल्यांदा 1 दिला, पुन्हा 2 महिने 1 महिना दिला. काय झालं? पुन्हा आता 29 पर्यंत आम्हीच मनाने म्हणलो मला निर्णय घ्यायच्या आत 28 ऑगस्टपर्यंत तुम्ही आमच्या मागण्या मंजूर करा. फडणवीस साहेब तुम्हाला हे करावंच लागणार आहे. तुम्हाला आता जाहीरच सांगतो मी, तुम्ही दिल्लीवरून रेल्वे जरी भरून पैशाच्या आणल्या ना, जनता फुटतच नाही. आता तुम्ही माझा शब्द खरा माना, तुम्ही मला हलक्यात घेऊ नका. आंदोलनात घेतलं होतंच मी मुद्दामून. तुम्ही फार खचल्यासारखं काय म्हणते त्याला पश्चाताप आल्यासारखं बोलायला लागलात म्हणून मी इतकं रितसर बोललो, नाही तर मलाही बोलायचं नव्हतं. हां, मला माहीत होतं तुम्ही षडयंत्र करणार आहेत, डाव टाकणार आहेत, तुम्ही खूप खुनशी आहेत मराठ्यांच्या बाबत, हे मला माहीत होतं. मलाही बोलायचं नव्हतं. पण तुम्ही हात टेकल्यासारखं बोलायला लागलात, खचल्यासारखं बोलायला लागलात, म्हणून मला हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आता की तुम्ही काहीही केलं, तुम्ही किती योजना आणल्या आणि किती बी तुम्ही रेल्वे भरू पैसे दिले, मराठी आणि शेतकरी आता फुटतच नाहीत. दलित मुस्लिम मराठा पुरा बाजूला गेला. तुम्हाला काय ताकद लावायचं लागा, किती धोपटायचं तितकं धोपटा. आता आम्ही बाजूला नाही सरकत. तुम्हाला एकच पर्याय आहे, तुम्हाला आमच्या विरोधात छगन भुजबळच्या माध्यमातून केलेलं आंदोलन सुरू ते थांबावं लागणार आहे. तुम्ही बोललेलं तुम्हाला सगळं द्यावं लागणार आहे. जाती तेढ निर्माण करायचं षडयंत्र तुम्ही रचलं ते तुम्हाला पहिलं बंद करावं लागणार आहे. तुम्हाला सांगतो, तुमचा दरेकर जाहीर बोलून गेला आहे की मी अभियान सुरू केलं म्हणजे षडयंत्र सापळा मनोज जरांगेच्या विरोधात आणि मराठ्यांच्या विरोधात. त्यांनी संघटना फोडल्यात, आमच्या समन्वयक फोडलेत. जसा त्या दरेकरने क्रांती मोर्चा फोडला होता, एका क्रांती मोर्चात 3 क्रांती मोर्चे केले आणि चांगलं काम करणारे समन्वयक आमचे बदनाम केले. तसं दरेकरने पुन्हा सुरू केलं म्हणून मराठ्यांची लाट पुन्हा उसळली की हो बदनाम करायला निघालाय. तुमच्या शब्दाच्या बाहेर दरेकर जाऊच शकत नाही. ते लाड खोड ते तर सोडूनच द्या, असले खोडं लय बघितले. ते जाऊच शकत नाही तुमच्या पुढं. ते एक ढाको माको कुठला होता मध्ये दही हंडी दी, हे तुमच्या पुढं जाऊ शकणारे लोक नाही आहेत. कारण यांना अन्नच तुमच्यामुळे आहे खायला. या अन्नाला मोठा झालेले लोक दुसऱ्या दिवशी जेलला जातील. ही रिअल परिस्थिती आहे. प्रत्येकाचा घोटाळा असतो फडणवीस साहेब, प्रत्येकाचा. तुम्हाला सवय लागली खुन्नसपणानं काम करायची. नसले तरी मायामागं पोलिस लावायचे, नसल्या तरी केसेस करायच्या. त्या गेवरायच्या जातीवादी अधिकाऱ्यानं माझ्या विरोधात केसेस करायच्या, नंतर त्याचे स्टेटमेंट बदलायचं, त्याच्या सह्या बदलून घ्यायच्या. हे जे प्रकार आहेत ना, प्रत्येकाचा घोटाळा असतो फडणवीस साहेब. तुमची संभाजीनगरची घोटाळ्याची फाईल आली माझ्याकडं आज, पण इतक्या खालच्या दर्जाचे आम्ही नाहीत तुमच्यासारखे गैरवापर करणारे. कारण तो कोर्टापर्यंत गेला, त्याच्या नाही तारखे बाहेर निघत. मैतावाच काढली तुम्ही ती नाटकाची. 13 वर्ष झोपलेली केस अचानकच काय फडणवीस साहेब बाहेर निघाली? मग जर आमची फसवणुकीची केस बाहेर निघली नसून फसवणूक, तुमची कसं काय निघत नाही? शिडकोची दी संभाजीनगरच्या गुडघेत का डाटा आहे देऊ? आमचा फक्त प्रश्न आहे, आम्हाला नाही त्या मॅटमध्ये पडायचं. तुमच्यासारखी नियत आमची नाही आहे खराब. वाटोळं करायची, जेलला पाठवायची. तुम्ही आम्हाला टाका जेलमध्ये, आम्हाला नाही टाकायचं. त्यात 100% तुम्ही येत. कारण त्याच्यावर शिक्क्या सहित येत त्या फायली. आम्हाला नाही करायचं, आम्हाला फक्त उदाहरण द्यायचं आहे. मग हेच फाईल कसं का निघती? मग ही फाईल कसं का निघती? 13 वर्षानंतर मी तुम्हाला रोखत नाही, तुम्हाला मॅनेज होत नाही, तुम्हाला फुटत नाही, मी तुमचे पैसे पद घेत नाही. का मी गरिबासाठी काम करू नये? का मी गरीब मराठे मोठं करण्यासाठी काम करू नये? काय माझ्या मायबाप मराठ्यांनी हमेशा उसं तोडायचे? का लोकांच्या तिथं मजुरीनं कायम जायचं? का आमच्या शेतीला भाव मिळू नये मालाला? का आमचे पोरं अधिकारी होऊ नयेत? पोरी का अधिकारी होऊ नयेत आमच्या? का मागू नये मी?
तुमच्या चिरीमिरी देणाऱ्या पैशावर 500वर 200वर 3000वर 1500वर आमचं आयुष्याकडे जाणार का? आमच्या लेकराला आयुष्याचं का देत नाही तुम्ही? काय करायचं आम्हाला तुमच्या त्या पैशाचं? वावरं इकू इकून पोरं शिकवतो आम्ही. काय माहिती आहे तुम्हाला काय जाणे? येऊन बघा एकदा मराठ्याच्या घरात, जा एकदा बलिदान गेलेल्याच घरात. दुसऱ्या दिवशी सकाळी आरक्षण देता तुम्ही. त्या छगन भुजबळला टकुऱ्या पुढे घेऊन हिंडतात, घेण्या देण्याचं त्याच्या पडाला एक केस नाही राहिला. आणि त्याच्या तोंडाकडे बघून आमचा वाटोळ करता काय तुम्ही? किती भोगायला लावणार फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला? काय केलं इतके खुनसी कापणा तुमचा आमच्याविषयी? काय इतका द्वेष आमचा? आम्हाला माहिती आहे ना, तुम्ही बार बार सांगणार विरोधक करीत नाहीत. आम्हाला माहिती नाहीत ना ते करीत नाहीत, म्हणून तर आम्ही तुम्हाला मागतोय. तुम्ही शेवटचं सांगतो तुम्हाला, आमच्या वाटाला जाऊ नका, आम्हाला वेठीस धरू नका. माझ्या समाजाचं ठरलेलं पूर्ण आरक्षणासहित द्या. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, माझा शब्द लक्षात ठेवा. नसता जर मी या क्षेत्रात उतारलो, फिरून खैर नाही, शीटच निघून देणार नाही. वेळेवर मला माझ्या मराठ्यांना काय शिकवायचं आहे आणि कसे डावपेच आखायचे. एक काखण जर तुमच्यापेक्षा पुढं भरलो नाही ना डावपेच करायला, तर नाव बदलून ठेवी. मी कोणचा डाव कोणत्या टायमाला टाकीन, पण सोपडा सापच करी. माझी विनंती आहे तुम्हाला फडणवीस साहेब, माझ्या समाजाला त्रास देऊ नका. त्या छगन भुजबळच्या ओबीसीच्या हातानं माझ्या समाजाचं आरक्षण द्या. जे कायद्यात पक्क बसतंय आणि आम्ही पहिल्यापासून ओबीसी देत. ओबीसी आरक्षण हे नंतर दिलेलं आहे. आम्ही 200 वर्षापासून ओबीसी आरक्षणात. आणि धनगर समाज बांधवांना आमच्या विरोधात उगाच घालू नका. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही फडणवीस साहेब. त्यांचं वेगळं आरक्षण दिलेलं आहे. तुम्ही त्यांना एसटीतून आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करा फडणवीस साहेब. धनगरांना उगाच आमच्या आंदोलनाच्या विरोधात किंवा आमच्या विरोधात त्यांना घालू नका. आणि आता शेवटचं सांगतो तुम्हाला, मराठी विरोधात गेल्यावर जो पश्चाताप आता आला तो कधीच येणार नाही. आमचं आरक्षण द्या. पण तुम्ही जर नाही दिलं तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप असेल, पण त्या दिवशी तुम्ही संपलेला असाल. एक सुद्धा सीट राज्यात निघून देणार नाही, एक सुद्धा. पाटील, हे सगळं सुरू असताना असं वाटतं कुठंतरी देवेंद्र फडणवीस हे हातबल झालेले आहेत आणि कुठंतरी एक इशारा तुम्हाला देऊन तुमच्यासोबत मैत्रीचा हात पुढे करतील असं वाटत नाही तुम्हाला? अहो, ते हातबल झालेत असं तुमचं म्हणणं आहे ना. माझं म्हणणं समजून घेतलं आहे का त्यांनी? मला नाही राजकारणात जायचं. तुम्ही का ढकलायलात मला नाही जायचं त्याच्यात. बरं, मला पर्याय काय सांगा? आता आरक्षण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्ताधाऱ्याला आम्ही आज 29 तारखेला उद्या 1 वर्ष पूर्ण होईल. लाखो लोक मागतो, आम्ही करोडो लोक. तुम्ही देणार नाहीत. मग आता देणारं केंद्र सत्ता आहे. आता तुमचा जीव कशात आहे फडणवीस साहेब? खुर्चीत. आमचा जीव कशात आहे? आरक्षणात. आता तुम्ही आम्हाला देणार आरक्षण, म्हणजे आमचा जीव आहे त्याच्यात. तुम्ही आमची नसवळ केली. आमचा जीव आरक्षणात आहे आणि नेमकं आमचा ज्याच्या जीव आहे तेच तुम्ही आम्हाला द्यायनात. मग आता खुर्चीत द्यायची नाही तुम्हाला. हां, बरं, तुम्हाला मराठ्यांचे चांगले संबंध ठेवायचे असं तुमचं म्हणणं आहे. तुम्हाला कोणी नाकारलं आहे? कोण नको म्हणलं तुम्हाला संबंध चांगले नाही ठेवायला? माझ्याशी असतील किंवा माझ्या समाजाशी असतील. माझ्या संग मैत्री केली तरी मी जात सोडून काम नाही करू शकत, आणि दुश्मनी केली तरी मी भेऊ बी शकत नाही, मागं सरकू बी शकत नाही. मग तुम्हाला जर माझ्या समाजाशी किंवा माझ्याशी मैत्री ठेवायची, तुमच्या आमदाराला किती वेळेस सांगितलं मी, फडणवीस साहेबाला समजून सांगा बाबा आमचं आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात नाही जायचं. काय करते तुमचे ते गचपाने आमदार? पुन्हा त्यांचं लागलं दुखायला. कोणाचं पोट दुखत तर कोणाचं टंगडं दुखायला लागलं, तर कोणाचं कोणी म्हणलं मग पाठडच वाकलंय. काय झालं तुमच्या पाठडं वाकायला? तुमच्या बारगड्यात पोते उठल्या तर तुम्ही हमाला करता का? काय झालं तुम्ही गेलेले आमदार? का फडणवीसांना हे सांगतच नाहीत आमदार आम्ही पाठवलेले निरोप? याचं चिंतन फडणवीसांनी साहेबांनी करायला पाहिजे का नाही? मग का मार्ग कसं काय निघत नाही? मग जर आम्ही म्हणतोय आम्हाला जायचं नाही, मला माझ्या मराठ्यांची तळतळे कळकळे, मग पाठविले ना मी. काय करते ते आमदार? त्यांनी सांगितलंय का फडणवीसांना की बाबा जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे किंवा अशा अडचणी? काय चर्चा आहे तुमची? काय चालली? कोण कोणाला अडचणीत आणतंय? मग भाजपचेच आमदार त्यांना सांगत नाहीत असं म्हणायचं का आम्ही? ते सांगा म्हणा फडणवीसांना की तुम्ही पाठवलेले निरोप आमच्यापर्यंत आले नाहीत.
मला माझ्या समाजाचं फक्त कल्याण करायचं, मला ते गरिबी समाज नाही ठेवायचा, मग शेतकरीसुद्धा नाही ठेवायचा. मग ते जात कोणची बी असेल, मला जात फात नाही कळत. मी फक्त ओबीसीच्या नेत्याला आणि त्याला सोडित नाही, त्या छगन भुजबळला. हां, तो सगळ्याचा मारेकरी येवे. एकीकडे तुम्ही म्हणालात की फडणवीस यांना पश्चाताप झालेला आहे, दुसरीकडे बघितलं तर भाजपचे जे काही उमेदवार आहेत इच्छुक तुमच्या मागून तुमच्याकडे येत आहेत. 4 दिवस झालं भाजपचेच लोक तुम्हाला तुमच्या पुढे येऊन भाऊगर्दी करताना पाहायला मिळतं. आतापर्यंत भाजपच्या किती नेत्यांचा आकडा समोर येतोय त्यांनी तुमच्याकडे उमेदवारी मागितली? नाही, मी भाजपचा आकडा नाही सांगणार, कारण मला तारतम्य सांभाळणे राजकारणात संकेत असते, ते संकेत सांभाळायला लागते. संकेताला राजकारणातलं महत्त्व आहे. काही संदेश संकेत राजकारण जो सांभाळतो तो यशस्वी होतो. प्रत्यक्षात कितीतरी येऊन भेटलेत, कधीही येऊन भेटत आहेत, कारण त्यांना पश्चाताप झाला आहे. साहेब, तुम्हाला मी खरं सांगतो, त्यांना एवढा पश्चाताप झाला आहे पाठीमागच्या त्या दरेकरांच्या आणि त्या मॅटरमुळं. त्यांना मुंबईत बसून नाही दिसणार, गावखेड्यात फिरून बघा म्हणा. दरेकरने ज्या दिवशी अभियान षडयंत्र माझ्या विरोधात राबायचं ठरवलं त्या दिवशी भाजपचा मराठा बाजूला निघाला. कोकणातल्या त्या दादांनी सुरुवात केली त्यावेळेससुद्धा गावखेड्यातला मराठा खवळून बाजूला झाला की आम्ही मोठं केलेलं आहे राव. त्यांना नसन केलं, पण भाजपच्या आमदाराला केलं, भाजपच्या खासदाराला केलं. ते लोक येऊन बोलायला लागले, जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांचे माजी असतील, पंचायत समितीचे असतील आजी माजी, त्यांचे मोठमोठाले आमदार असतील, त्यांचे माजी आमदार असतील. हे शेकड्यात आहेत माजी आमदार, शेकड्यात 70 वर्षातले. काही मोठमोठाले त्यांचे संस्था चालक आहेत. हे बघा, मला सांगायचं नाही, परंतु मी नावं फक्त घेत नाही, कारण संकेत सांभाळायला लागतात म्हणल्यावर मला सांभाळावं लागणार आहे. काही त्यांचे व्यावसायिक लोक आहेत, काही त्यांचे पार्टनर आहेत. हे सगळ्या लोकात खतखत गेली की ह्यो माणूस गरजवंत शब्द वापरायला येईन आणि गरिबासाठी करतो. आणि मग गरिबासाठी करतोय ना, आपण कुणाला काम देतो आपल्या कंपनीत? गरिबाला. मग त्याच गरिबासाठी हे पोरग जर लढतंय, मग त्याच्यात मुंबईपासूनचे सगळ्या महाराष्ट्रातले गरिबांचे पोर आले, मग काय चाललंय हे? मग ती खतखत आहे ना, ती प्रचंड उफाळी. म्हणून भाजपमधलाच काय सगळ्यातलेच आता उलट्या प्रवाहाकडे निघाले की बस. आणि काय अंधारातून बी काय म्हणतात, जाऊन तिकडं आता तिकीट तर आपल्याला मिळणारच नाही त्यांच्यात, कारण ते तिघात फाईट आहे. आता एवढं सांगतो, मी बंद करतो मग, कारण मी तळतळीने बोलतो आहे. माझं नरडं कोरडं पडलं, मी तळतळीने बोलत असतो, मी बेगडी फिगडी नाही येते तसला. त्यांच्या लक्षात आलं बाबा आता 3-3 आहेत असे, तर आकडाच नाही सांगत, सांगायला लागलो होतं पण नाही सांगत. असे तर इतके आहेत त्यांच्यात, ते म्हणते 3-3 आहेत, आता एकाला देणार आहेत. आणि मग मी 10 वर्ष झालं भाजपचं काम केलं, कुणी म्हणतं मी राष्ट्रवादीचं केलं, कुणी म्हणतं मी शिवसेनेचं केलं. आणि मग आता तिकीट त्याला देणार म्हणल्यावर मी काय करायचं? आणि ते घरानं पास नाही म्हणतात आम्हाला. म्हणजे ते घरानं, म्हणजे तुम्ही समजून घ्या, ते एकामेकात घराने त्यांच्यात ते म्हणते ते घरानं परवडत नाही आम्हाला, ते म्हणतो ते घरानं मला परवडत नाही. आणि मग काय म्हणलं, मग मी काय करू? ते म्हणले मग त्याच्यापेक्षा ते तुम्ही दिलेलंच निवडून आलेलं परवडतं. कोणाला माहीत कोणी कोणाचा प्रचार केला आहे? एका व्यासपीठावर झालं बघा तसं, की नुसती गर्दी, नुसते मराठे त्याच्यावर बसलेले आणि ते खाली उतरले की ते एकामेकाला म्हणायचे तो मतदान केलं नाही कर मला. ते म्हणले मी केलं तेव्हा, पण ते नसन केलं. त्याला विचारलं, ते माझं मी केलं तर पण ते नसन केलं. आणि ते म्हणले तुम्ही इतके व्यासपीठावर होतं तर मी पडलो कसं काय? व्यासपीठावर फुल गर्दी मराठ्याच्या भाजपाची. तसंच ह्यावेळेस याच्यापेक्षा भयंकर होणार आहे. कारण ह्यावेळेस आम्ही नाव घेऊन उमेदवार देणार आहेत किंवा नाव घेऊन पाडणार आहेत. त्याच्यामुळं ते आता सरळ सरळ काम करणार आहेत की आता पहिल्यांदा तरी वेगळं होतं, आता डायरेक्टच संपवणार आहेत. कारण त्यांना आम्ही परवडतो, पण ते घरानं परवडत नाही त्यांच्यात. मग त्यांची फाईट आमच्या कामाली. भाजपमधले जे अस्वस्थ मराठे आहेत यांची सहानुभूती मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं आजचं वक्तव्य म्हणायचं. सहानुभूती कसं काय मिळेल? वाटोळं केल्यावर. चांगलं केल्यावर मिळेल बा, आरक्षण दिल्यावर सहानुभूती मिळत. वाटोळं केल्यावर कसं काय मिळत? एशी लादलं आमच्यावर आणि EWS घातलं, सहानुभूती मिळेल का? आमच्या नोंदी निघाल्यात पोरांच्या, सर्टिफिकेट रोखलेत पुऱ्या राज्यातले. का कलेक्टरांना आदेश दिले नाही? का कक्ष बंद केले? ते पहिले मुडी लिपी अभ्यासक कुठे आहेत? त्यांचे पगार का नाही केले? उर्दूचे अभ्यासक, फारसीचे अभ्यासक कुठे आहेत? का पगार नाही दिले त्यांचे? का वाचायचे रेकॉर्ड शोधायचं का बंद केला? कसं काय सहानुभूती मिळत? प्रमाणपत्र निघत नाहीत. प्रमाणपत्र निघाले तर व्हॅलिडिटी करत नाहीत अधिकारी. का सक्त वॉर्निंग देत नाहीत तुम्हाला कारवाई करू तुमच्यावर म्हणून? तुम्हाला बडतर्फ करून टाकू. देवेंद्र फडणवीसांनी का आदेश नाही काढले? बडतर्फ करून टाकू. नोंदी निघाल्या असल्या तर पुरे सर्टिफिकेट द्या, व्हॅलिडिटी द्या, बडतर्फ करून टाकू. का नाही दिले? कशी सहानुभूती मिळत? आणि कोण जातवान मराठा असा
स्वतःच्या जातीच्या विरोधात सत्ता चालली, देवेंद्र फडणवीस चाललेत, स्वतःच्या लेकराच्या विरोधात चाललेत, रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवलेत. कोणचा भाजपमधला जातवान मराठा आहे तो तरी पक्ष कोण बोलन? कोण बोलन? जो पक्षाला नेत्याला बाप मानतो तो बोलन, पण जातीला बाप मानणारा जातवान मराठा कसं काय बोलन? कोणची सहानुभूती कोणाला शिकविता तुम्ही? आम्हाला शिकू नका ती सहानुभूती आणि फेमानुभूती. हां, तुमचे ते पैसे आणि पैसे तुम्हाला ठेवा. इथं आमचं आयुष्याच्या सुविधा द्या, आम्हाला आमचं आयुष्याचं आरक्षण द्या. ते पैसे आणि पैसे ते नका सांगू. आणि पैसे मराठ्याला नाही शिकायचे. मराठ्याने लय पैसे बघितलेले. हां, लय पैसे बघितलेत, लय प्रॉपर्ट्या बघितल्यात मराठीने. ते मराठ्याला नाही शिकवायचे ते धंदे पैशाचे आणि योजनाचे आणि त्याचे. आमचे पोरं इथं कोणी इंजिनियर व्हाय ना, कोणी डॉक्टर व्हाय ना, इथं कोणी नोकरीला लागा नाही, कोणी आमचे आहेत अधिकारी त्यांच्या बढत्या होत नाहीत. ना पोलिसाच्या होत्यात ना महसूलच्या अधिकाऱ्याच्या होत्या. केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत. ना हमाली करणाऱ्यांचं पोरग नोकरीला लागणार, रिक्षा चालवणाऱ्याचं पोरग लागणार, ना जीप चालवणाऱ्याचं लागत, ना टॅक्सी चालवणाऱ्याचं मुंबईत लागत आहे. कंपनीत काम करणाऱ्या पोरा बाप काम करतो, आई काम करते, त्याचं पोरग नोकरी लागत नाही. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करते, त्याची पोरगी नोकरी लागत नाही, त्याचं पोरग लागत नाही. आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. का आम्ही नुसते तुमच्या हमाल्याच करायचं आयुष्यभर? तुमचे नोकर म्हणूनच राहायचं का आम्ही? नोकर आहेत का आम्ही तुमचे? तुमचा प्रचार करायला, तुमचे प्रॉम्प्ट चिटकायला नोकर आहेत का आम्ही तुमचे? आम्ही का ठेका घेतला होय तुम्हाला मोठं करायचं? आणि त्यांचे एक वाक्य येतात, एवढेच बार मला उभा राहायचं, एवढे बार निवडून द्या, मला रेकॉर्ड करा. तो रेकॉर्ड करायला आहेत का आम्ही? मला 5 वेळेस मी निवडून आलो, मला रेकॉर्ड होतो का? रेकॉर्ड करायला तो का आज आहे का आमचा? तो हा रेकॉर्ड करायला आम्ही गुत्त घेतलं का? आणि आमच्या लेकराचा रेकॉर्ड कवा करायचा? आम्ही नोकरीला लागायचा? त्याला व्यवसायात नाही देत, त्याला व्यवसाय मिळायसाठी ती रेकॉर्ड आम्ही कवा करायचं? तुमचे रेकॉर्ड करीत बसतो. नाही नाही नाही, मी एवढेच वेळेस उभा राहिलो, आता याच्या भर आयुष्यात उभा राहणार नाही, एवढीच बार मला निवडून द्या. कशाला उभा राहतो? आमच्या छातावर पाय द्यायला? तुला रेकॉर्ड करायचा आणि आमचं कर वाटलं. तुमचे रेकॉर्ड गुत्ते घेतले का आम्ही? ते म्हणतो नाही नाही, मी 5 वेळेस आलतो, आता 6 वेळ झालो, मग शटकरच झाला. तो हा शटकर तिकडं या समुद्रात नेऊन टाका ना, तिकडे उड्या घे ना, मुंडकं आण तिकडं, साबण लाव कपडे धुवायची तोंडाला, आणि तिकडे उड्या आण. इथं कुठं आमच्याकडून रेकॉर्ड करतो तो? मराठ्यांनी ठेका घेतलेला नाही याचा रेकॉर्ड करायचा, याला निवडून द्यायचा. अजिबात लेकरांच्या जातीच्या विरोधात एकाही मराठ्यांनी जायचं नाही. अजिबात कोणाच्याच सभेला मराठ्यांनी इथून पुढं जायचं नाही. हां, कोणाच्या प्रचारात सुद्धा मराठ्यांनी जायचं नाही. जातवान जे बाप मानतात ना पक्षाला नेत्याला, त्यांना जाऊ द्या प्रचाराला. त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीला उभा राहायचं, आम्हाला पाडून टाकू आपण त्यांना, त्यांचा प्रचार करणारे. जेव्हा भाजपचा सत्ताधाऱ्यांचा प्रचार करीन मराठ्यांचा आमदार बी, माझे आमदार पण, जिल्हा परिषद पंचायत समितीचे पण, यांना पाडू टाकायचं पुढं, यांना ठेवायचं नाही. जातीच्या विरोधात जाणाऱ्यांनी, जे जातीला बाप न मानता पक्षाला नेत्याला बाप मानतात ना, यांना सुधारणच द्यायचं नाही. गरीब मराठ्यांना सांगून ठेवतो आजपासून. अजिबात प्रचाराला जायचं नाही कोणाच्या, अजिबात सभेला गर्दी करायची नाही कोणाच्या. आपले जाताना आपले पोरं मोठं करायचं बघा. माझे हात जोडून विनंती तुम्हाला मी तळतळीने सांगतो, हो मी पुरं आयुष्यात या जातीसाठी दिलं आहे. माझ्या जातीसाठी मरायची तयारी, तुमचं लेकरं मोठं करायसाठी. हां, यांचे लेकरं मोठं करायसाठी मराठीने लढायचं नाही आता अजिबात. कोणी उमेदवार द्या मी, तुम्ही त्याच्याकडून कामं नका करून घेऊ. मला मग त्यांनी काम नाही सांगितल्यावर ऐकल्यावर मला विचारायला, मी कोणत्या जातीचा उमेदवार देऊ तो मराठ्यांनी ह्यावेळेस निवडून द्यायचा. राखीवचे सगळे सीटा मराठ्यांनी ह्यावेळेस निवडून द्यायची, पण आपण सांगितलेले आपल्या विचाराची पुरे. कारण प्रत्येक जागेवर 1,90,000 70,000 आपण आहेत. निर्णायक मतदान आपलं आहे. जो राखीवचा आपल्या बाजूनं राहील त्याला निवडून द्यायचं मराठ्यांनी. आणि जिथं जिथं सीटं देईल, किती देईन मला माहीत नाही, ते पुरेचे पुरे निघले पाहिजे. जशा ताकदीनं पाडले आणि ताकद दाखवली मराठ्यांनी, तशा निवडून आणून ताकद दाखायची मराठ्यांनी एवढ्या वेळेस. बघा 5 वर्षात शेतकऱ्यांचे गरिबाचे प्रश्न कसे सुटत नाहीत मी बघतो. काळजी करू नका तुम्ही. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटचं, आम्हाला द्या, आम्हाला राजकारणात नाही जायचं. बघा तुम्हाला समजून घ्यायचं आहे का काय. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मनोज दादा